नुकताच लोकसभेचा निकाल लागला। मी 6 महिन्यापूर्वी भूतानचं बुकिंग केल्यामुळे मे मध्ये निवडणुका संपतील म्हणून 2 जूनचं केलं होतं। त्यामुळे मी सहकुटुंब बाहेर गेलो होतो। निवडणुकीमध्ये अनेक गमती जमती झाल्या। सुरुवातीला रणजित निंबाळकर यांना आम्ही एवढं लीड देतो तेवढं लीड देतो असं गोड बोलून त्यांच्याकडून ईडीच्या कारवाया थांबवून घेतल्या। त्यांच्या आणि मोहिते पाटलांमध्ये वाद निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला। आणि ज्यावेळेस प्रचाराला सुरुवात झाली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जयसिंह मोहिते पाटलांना बबनराव शिंदे फोन करतायत आणि मी माझ्या भाषणामध्ये तसा उल्लेख केला। त्यानंतर कधी नाही पण त्यांनी एक व्हिडिओ तयार केला आणि त्यामध्ये म्हटलं की ज्या माणसाचा 68,000 मतांनी पराभव झालाय त्या एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी काय बोलू। मी बाहेर होतो, मला अनेकांचे फोन यायचे की बबनदादांनी काय केलं। माढ्यामध्ये 52,515 मताचं लीड गेल्या 30 वर्षामध्ये असं चित्र कधीही नव्हतं। आणि मग मी जे बाळदादांना फोन केला त्याचा काही या गोष्टीचा संबंध आहे का असं लोकांना वाटायचं की मग बबनदादांनी प्रचार केल्याशिवाय एवढं लीड कसं येऊ शकतं, म्हणून ते मला कुतूहलाने विचारायचे। हा ते खरं आहे की बबनदादाचा स्वभावच गद्दारीचा आहे। कारण पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं त्यांच्याशी गद्दारी केली, ज्या मोहिते पाटलांनी त्यांचं राजकारण उभा केलं त्यांच्याशी गद्दारी केली। एवढंच काय 2019च्या निवडणुकीमध्ये स्वतःचा भाऊ उभा असताना त्यांच्या मुलानं फेंचुई भैयानं रणजित निंबाळकरांना माहिती पुरवायचं काम केलं। हे दस्तूर खुद्द रणजित निंबाळकरांनीच मला सांगितलं होतं। त्यामुळं बबनदादाच्या रक्तातच गद्दारी आहे। त्यामुळं लोकांना वाटणं मला विचारणं स्वाभाविक आहे। नंतर मी आल्यानंतर एक त्यांची प्रतिक्रिया ऐकली की लोकसभेची निवडणूक होती, वेगळं वातावरण होतं। परंतु आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका होतील त्यांनी सांगायचं की देशात कुणी असेल माढा विधानसभा मतदारसंघात फक्त बबनदादाचा शब्द चालतो। जर तुम्ही या अगोदर मिळलेल्या विजयाचं श्रेय घेत असाल तर तुम्ही हा सुद्धा पराभव खऱ्या अर्थानं मान्य करायला पाहिजे होता। मान्य आहे मला की सदाभाऊ खोतला जसं लोकांनी डोक्यावर घेतलं, त्यांनी पुन्हा प्रस्थापिताशी हात मिळवणी केल्यानंतर त्याला खाली बसवलं। तीच पद्धत रणजित नाईक निंबाळकरच्या बाबतीमध्ये शिंदे बंधूंच्या विरोधात त्याला माडा करमाळ्याने डोक्यावर घेतलं आणि ज्या वेळेस त्यांनी त्या ठिकाणी शिंदेची सलगी केली त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी माडा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झाली। आणि दुसरं एक रणजित नाईक निंबाळकरांचं चुकलं की बबनराव शिंदेच्या लाडक्या पुत्राला फेंचुई भैयाला घेऊन ते मतदारसंघामध्ये फिरले आणि जी निगेटिव्हिटी तयार झाली ती कमी झाली नाही। हे सगळं जरी लोकसभेच्या निवडणूक असली तरी सगळ्या अवतीभोवती बबनदादा आपण स्वतः आहात किंवा ते आहेत। आता मला 68,000 मतांनी पडले म्हणताना किती अहंकार होता, पण त्या पिपानीची 13,000 मतं आणि ही 52,515ची मतं हे धरली तर 65,000च्या आसपास ती जातात। आणि ज्या अहंकारात आपण 68,000 मताचा उल्लेख केला होता त्याचं उत्तर माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेने तुम्हाला दिलेलं आहे। एवढंच नाही तर मला जे आपण हिनवत होता, मला 76,000 मतं पडली होती, आपण आपल्या उमेदवाराला तेवढी सुद्धा देऊ शकला नाही। हा नीतीचा खेळ आहे। आपल्याला 70,000 मतं फक्त त्या ठिकाणी पडली। कुणी काही म्हणू द्या, पण तुम्हाला एक उत्तर द्यावं लागेल, सच्च्या कार्यकर्त्यांना वगैरे नाही, तुम्हाला द्यावं लागेल की दादा तुमची पत घसरली का तुम्ही गद्दारी केली। त्या दोन्हीपैकी काय झालंय हे तुम्हाला सांगावं लागेल। आणि हा ते सच्चा कार्यकर्ता वगैरे असा काही राहिलेला नाही। कारण जो कार्यकर्ता सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम करतो तो सगळ्यात जास्त कर्जबाजारी झाल्याचं आम्ही तालुकाभर पाहतोय। हा तुमच्याकडे लाभार्थी आहे। गडकरी साहेबांची सभा टेंभुर्णीमध्ये होते, आपल्या पढे लिखे गवार मुलाला कळालं नाही अजून
की सोशल मीडियाचा आज समाजामध्ये किती प्रभाव आहे. त्या गडकरीच्या सभेमध्ये एकच की विधानसभा लढवलेल्या माणसाला गावागावात माणसं मिळत नाही म्हणून फेसबुक लाईव्ह येते. अरे बाबा, तुम्ही किती गावामध्ये गेलात चाल? 100 गावामध्ये गेलात चाल. बरोबरची 50 आणि गावातली 10-15 ही भाषणं. सगळ्या पक्षाची तीच अवस्था आहे. जना कुणाला वाटतंय की आम्ही गाव टू गाव दौरा केला, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकलो. या उलट भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं नाही हे मी माढा विधानसभा मतदारसंघातल्या 95% लोकांमध्ये 4 कलरचं छापून जी की टाकून द्यायचं म्हणलं तरी देणार नाही. 10 दिवस त्याच्या घरातल्या महिला भगिनीने, वयस्कर माणसांनी नातूगंड वाचून घेतलं पाहिजे. हा सगळा प्रचार झाला आणि एक व्हिडिओ 40-40, 50-50 हजार लोकांनी बघितला. मग तुमच्या त्या इंजिनियर आहे म्हणतात त्या फेंचुई भैयाला माझ्यावरती लाभार्थ्यांना एकच विषय बोलायला लावायचं, फेसबुक लाईव्ह. तर पराभव तुमचा का झाला आणि कसा झाला? निवडणुकीमध्ये आपण जनतेच्या पैशावरती काढलेल्या कारखान्याचे 4-5 हजार कर्मचारी आणि प्रचंड अशी माया घेऊन उतरला होता. त्याच्या उलट्या बाजूला आमच्या उमेदवारांनी चहा सुद्धा कुणाला पाजायला खर्च केला नाही. एवढं करून सुद्धा 60-70 कोटीचा चुराडा करून सुद्धा आपला उमेदवार हा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये 52,515 मतांनी मागे राहिला. त्याची खरं कारण दादा मी तुम्हाला सांगतो. त्याची खरं कारण काय आहे? एक ऊसाच्या वजनाबाबतीतला की आजूबाजूला दुसरा कुठला कारखाना योग्य वेळी पेमेंट करत नाही म्हणून तुमच्याकडे लोकांनी ऊस घालायचा. परंतु 90,000 लोकांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत, त्यातले फक्त 5,000 मतदानाला पात्र आहेत. आणि तरी सुद्धा लोकांनी तुमच्याकडे पैसे ठेवले की निदान आपला ऊस जातोय. पण त्याच निष्ठावंत सभासदाला टोळीला 5,000 रुपये एकराला तोडायला देऊन जाळून तोडावा लागला. ही मतविरोधात जाण्याचं एक कारण आहे. शेअर्स काढले, कर्ज काढलं लोकांच्या नावावरती, ते OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट मध्ये भरून त्या लोकांचं सिबिल खराब केलं. आणि आता शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज काढायला सिबिल आवश्यक असणार आहे. त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण ह्या तालुक्यातल्या लोकांचं किती नुकसान केलेलं आहे. आणि हे कारण आहे की तुम्हाला माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान कमी होण्याला. आता काल वाचलं कुठल्या पेपरमध्ये, आपले धाकटे राजे चिरंजीव जरांगे पाटलांच्या भेटीला गेले. तुम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा ठेका घेतलाय का म्हटला. तुम्ही त्या तुमचा मुलगा मी 50,000 रुपये दिले म्हटला. आणि तुम्ही गेलाय तिथं ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढून ओबीसीच्या जागेवर निवडणूक लढवून ओबीसीवर अन्याय करून या तालुक्यात सभापती झालेला माणूस. आता तुमच्या लक्षात आलं की मराठा समाज आपल्या विरोधात चाललाय म्हणून मुलगा तिथं नाटक करायला गेलाय जरांगे पाटलांना. तुमचं जे चाललेलं आहे हे माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेने ओळखलेलं आहे म्हणून तुम्हाला मतदान कमी पडले. गावागावामधल्या दोन्ही तिन्ही पार्ट्या आमच्याच असाव्या, एक दादाची, एक भैयाची, एक विक्रमची, याच्यामुळे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मत कमी पडले. आणि दुसरं एक कारण आहे की आपण इंडीच्या कारखान्यासाठी पैसे घेतले, परांड्याच्या कारखान्यासाठी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांचे ऊस जास्त आहे याचा गैरफायदा घेऊन आपण पैसे घेतले. हे कारखाने विकल्यानंतर तरी आपण पैसे परत दिले का लोकांचे? हे मतदान कमी पडण्याचं खरं कारण आहे. कारखानदार आमदार नसावा हे मी जनतेला वारंवार सांगतोय. कारण ह्या कारखानदारांचं 180 दिवस त्या हंगामात जातात, 60 दिवस अधिवेशनात जातात, 240 दिवस झाले. मुंबईच्या हेलपाट्याला 100 दिवस जातात, आठवड्याला 2 दिवस म्हटलं तरी 340 दिवस झाले. 10-15 दिवस इतर गावी सुट्टी आजारी, त्यांनी केव्हाही बघायचं बाकीचं. त्यामुळं
कॉन्ट्रॅक्टर असू द्या, सेक्शन महर्षी असू द्या किंवा कारखानदार असू द्या, ह्याचा तोटा लोकांना जाणवायला लागलाय. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी मतं कमी पडले. तुमचं इतर गोष्टीकडे लक्ष नाही. आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये तालुक्याची काय अवस्था आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये तालुक्याची काय अवस्था आहे. आज पंचायत समितीला तुमची दोन्ही मुलं सभापती झाल्यानंतर पंचायत समितीचा जो दर्जा खालावलाय त्याची लोकांना जाणीव व्हायला लागली. म्हणून तुम्हाला ठिकाणी सिनेमा निवडणूक आला की कुठला तरी सर्वे करायचा. परंतु गेल्या 20-25 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये सर्वांना पाणी मिळालं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मतं कमी पडली. एकच ठेकेदारीमध्ये टक्केवारी घ्यायची, काम चांगले होण्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी चेले चपाट्यांना कामं वाटायची आणि कामाचा निकृष्ट दर्जा करून कार्यकर्ते खुश करायची. हे सगळ्या जनतेच्या लक्षात आलंय. म्हणून तुम्हाला कमी मतं मिळाली. या ठिकाणी कारखान्याच्या 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये तांबवे गावचा एक आयुर्वेदिक MD डॉक्टर, तरुण मुलगा 36 वर्षाचा, कॅन्सर निघाला. आज कारखान्याच्या कडेला कुठल्याही बोरमधलं पाणी काढून जर चहा केला तर तो नासतो. तुम्ही घाण पाण्याने अख्खा तालुका घाण करून अख्खा तालुका कॅन्सरच्या घशात नेऊन ठेवला. म्हणून तुम्हाला लोकांनी मतं कमी दिली. काजळी 2-2.5 कोटी रुपये खर्च केले तर काजळी पडणार नाही. माळीनगर आहे, अनेक कारखाने आहेत, कुठेही काजळी नाही. परंतु 2-2.5 कोटी रुपये खर्च करण्या वाचून तुम्ही कारखाना आणि परिसराचा 10 किलोमीटर कॅन्सरच्या घशात घातलाय. म्हणून तुम्हाला मतं कमी पडली. सरकारी अधिकाऱ्यांचं काय सांगावं, कुठल्या खात्याकडे आपलं लक्ष आहे. आज पोलीस स्टेशनची अवस्था आहे, तुम्ही सांगितलं तर केस नोंदवायची, तुम्ही सांगितलं तर नोंदवायची नाही. मला आता हे पोलीस खात्यामध्ये नवीनच कळायला लागले की अनेक लोक मला त्या ठाणे अंमलदार समोर जाऊन फोन करतात की आमची केस घेणार, साहेबाला विचारतो म्हणतात. आज सुप्रीम कोर्ट सांगतं की जो आलाय त्याची FIR नोंदवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही शहानिशा करा आणि गुन्हा दाखल करा. तेवढं सुद्धा केलं जात नाही. इतका प्रचंड दबाव. आणि अधिकाऱ्यांचं काय झालंय की त्यांना या ठिकाणी येताना त्यांच्याकडे एकतर पैसे घेतले जातात, शिफारस पत्र दिलं जातं आणि त्यासाठी मग ह्या सगळ्या गोष्टी पुढे ते अधिकारी त्यांना पाहिजे तसे वागतात. आज कारखाना परिसर नाही तर अख्ख्या माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांचं, गोरगरिबांचं, वयस्कर माणसांचं आरोग्य ह्या घाण पाण्यामुळं आणि ह्या मळीमुळे धोक्यात आलेलं. तहसील ऑफिसचं काय सांगायचं. रस्त्याच्या केसेस 3-3, 4-4, 5-5 वर्ष पेंडिंग आहेत. ह्यांच्या लाभार्थ्यांनी वाळू काढायला मदत करा, तहसीलदारला फोन करायचा. आज उजनी धरणामध्ये ह्यांचे अनेक लाभार्थी बेकायदेशीर वाळू उपसा करतात आणि तहसीलदार तिथनं उठतात आणि पैसे गोळा करायला धरणाच्या कडेने फिरतात. आज तिथं अधिकाऱ्यांवरती लक्ष द्यायला कुणी नाही. त्याचा सामान्य माणसाला त्रास व्हायला लागला. म्हणून तुम्हाला कमी मतदान त्या ठिकाणी पडलेलं आहे. MIDCच्या नोटिफिकेशन निघालं मुडलीमचं. आपले नेते अजितदादा अर्थमंत्री झाले. संजय कोकाटेला श्रेय मिळू नये, आपण लगेच तो निधी त्या ठिकाणी अडकवला. म्हणून तुम्हाला मतदान कमी पडलंय. शिवशक्ती महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सगळेच पक्ष राजकारण करतात आणि त्या छत्रपतीची 2 आराध्य दैवत कावड काट्या अनेक जातात, लाखो भाविक चैत्र महिन्यामध्ये जातात. तो एक मार्ग होतोय. संजय कोकाटेला श्रेय मिळतंय. आपल्या मुलाला आमदार करायला पुढे आडवं येते, ते सुद्धा आपण खासदारांना हाताशी धरून त्या ठिकाणी अडवणुकीची भूमिका घेतली. त्यामुळं आपल्याला मतदान कमी पडलंय. आणि दादा किती दिवस तुम्हाला पाहिजे. 30 वर्ष झालं तुम्ही एक कुटुंब या ठिकाणी सत्ता गाजवताय. दूध संघाची अवस्था काय. आपल्या मुलाला आपण अध्यक्ष केलं. मला आठवतंय 86 पासून तरी दूध संघ तुमचाच प्रतिनिधी तुमच्या घरातला त्या ठिकाणी आहे. पेपरला आजच वाचलं की गेल्या वर्षी 80,000 कलेक्शन होतं, ह्या वर्षी 40,000 झालंय. त्यांनी काय केलं.
दूध संघाचा चेअरमन झाल्याबरोबर रिकाम्या जागेवर टेंभुर्णीमध्ये पैसे गोळा केले, बेकायदेशीर गाळे बांधले, ते गाळे थांबले, लोकांचे पैसे अडकले, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी मतदान कमी पडले. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तर तुमच्या मुलाला व्यवसायाची आवड आहे, त्यांना व्यवसाय करू द्या. बळजबरीनं तुम्ही राजकारणात त्याला घालून तुम्हाला यामध्ये यश मिळणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की आम्हाला कुठली संस्था काढायची, कुणाला पैसे मिळवायचे, ठेकेदारी घ्यायची म्हणून आम्ही राजकारण करत नाही. मी 100 वेळा सांगतो आणि आज पण सांगतो की माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठल्याही नेत्यानं, कुठल्याही कार्यकर्त्यानं यावं आणि मी संजय कोकाटेला पैसे दिलेत किंवा हा संजय कोकाटे माझा लाभार्थी आहे, कुठल्याही मोठ्या पुढाऱ्याने सांगावं मी राजकारणातनं निवृत्ती पत्करेन. किती दिवस तुम्ही जनतेला वेड्यात काढणार आहे. आणि माझी जनतेला पण विनंती आहे की आपण दादा चांगले, जेवढे तुमचे पैसे घेऊन जेवढे कारखाने काढले सगळे दादानी काढले. ठेकेदारीचं वाटोळं केलं, ठेकेदाराला काम करू द्या, त्याच्याकडे चांगलं काम करून घ्या, त्यामध्ये तुमचा हस्तक्षेप करू नका. एकाच गावाला 10 वेळा निधी द्यायचा, विरोधकाच्या गावाला निधी नाही द्यायचा. ह्या सगळ्यांचा परिणाम तुम्हाला मतं कमी पडण्यामध्ये झाला आहे. आपण आदरणीय पवार साहेबांना फसवलं, आपण विजयसिंह मोहिते पाटलांना फसवलं, विजय शुगर आपण घेतला. तुम्हाला माहित होतं त्या ठिकाणी 30 कोटी रुपये 40 कोटी रुपये शेतकऱ्यांचं देणं आहे. आर्यन शुगर सोनवणेंनी घेतला, आता जे खासदार झालेत बीडचे त्यांनी सगळे मागचे पैसे दिले. तुम्ही मात्र शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या ऐवजी तुमचं सगळं काळं बेर झाकण्यासाठी त्या माजी सहकार मंत्र्याला 30 खोकी दलाली दिली. आणि तुम्ही आतापर्यंत तुम्हाला आमदारकी कशाला पाहिजे? तुम्हाला आमदारकी जनतेची सेवा करायला नाही पाहिजे. तुम्हाला ही तुमची सगळी काळी कृत्य झाकण्यासाठी आमदारकी पाहिजे. आणि मी आता सगळ्या लोकांना सांगत असतो की तुम्हाला तुमच्या शेअरचे पैसे परत मिळायचे असेल, तुम्हाला तुमचं सिबिल खराब केलेलं दुरुस्त करायचं असेल, तुम्हाला तुमच्या ऊसाचं वजन करेक्ट आणायचं असेल, तुमच्या ऊसाला भाव करेक्ट आणायचा असेल, या तालुक्यातले रस्ते चांगले करायचे असतील, या शासकीय कार्यालयातला भ्रष्टाचार संपवायचा असेल, सिनामाडाचं पाणी या सगळ्या तालुक्यामध्ये फिरवायचं असेल तर आमदार बदलला पाहिजे. आज मला सांगा, आज 36 किलोमीटरचं लाईनिंग सुद्धा गिरीश महाजनाकडं मी मंजूर करून आणलं होतं, म्हणून कसं तरी आता तिथं पुढं पाणी जाणार आहे. टेंभुर्णीमधला मी एवढा रस्ता केलाय की आज टेंभुर्णीला पुनर्गत वैभव प्राप्त झालेला आहे. मुडलीमला MIDC झाली तर मुडलीम सुद्धा या ठिकाणी मोठं शहर होणार आहे. रस्ता झाला तर माडा सुद्धा मोठं होणार आहे. तुम्ही ज्यांना वेळ नाही, ज्यांचं त्या गोष्टीकडे लक्ष नाही, मी एकच उदाहरण सांगतो की आमदारनं एक कुठलं तरी काम सांगावं की जे स्वतः मी केलंय म्हणून. आज तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. टेंभुर्णी गाव हे धरणापासून 5 किलोमीटरवर आहे. 30 वर्ष आपण आमदार आहात आणि 30 वर्ष टेंभुर्णीत सत्तेत आपल्या संबंधित पार्टी पडली तरी तुमच्याकडे निवडून आली की तुमच्याकडे. आजच घागर मोर्चा टेंभुर्णीमध्ये निघाला. हे तुम्हाला तुमच्या 30 वर्षातलं अपयश वाटत नाही का? आणि जर तुम्हाला सांगतो की एक कार्यकर्ता तुम्ही ठेवला नाही, त्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या 30 वर्ष तुमच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाला सुद्धा समजायला लागले की आमच्या वडिलांचं किती नुकसान यांनी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपण आता भूलथापा हाणायच्या बंद करा. लोकसभेची निवडणूक होती, आमकं होतं तमकं होतं अशी कारणं सांगायची बंद करा. आता तुमचा सूर्य मावळतीकडे गेलेला आहे आणि तुमच्या इथून पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव हा अटळ आहे. आणि तुम्ही तुमच्या फेंचुई भैयाला, लाडक्या मुलाला कितीही फिरवा, जेवढे तुम्ही फिरवसाल त्याला तेवढा तुम्ही या मतदारसंघामध्ये मायनस जाणार आहे. शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो की आपली प्रकृती चांगली राहावी. पण दादा बास करा आता. आम्हाला नाही कुणाला संधी मिळू द्यायची असेल तर तुमच्या गटातल्या एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही विधानसभेची संधी द्या. आम्ही त्या ठिकाणी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू. DCC बँक तुमच्याकडे, सभापती तुमच्याकडे, मार्केट कमिटी चेअरमन तुमच्याकडे, जेवढ्या सत्ता तालुक्यात आहे त्या सगळ्या सत्ता तुमच्याकडे. आणि ह्या सगळ्या सत्तेला न्याय द्यायला तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा वेळ नाही. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, सगळ्या मतदार बंधू भगिनींना
पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन. धैर्यशील मोहिते पाटलासारख्या तरुण कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी शरद पवार साहेबांवरती आणि विजयसिंह मोहिते पाटलांवरती श्रद्धा ठेवून मत दिलं. असाच धाडसी निर्णय येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण घ्यावा अशी शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो. आणि दादा, मला एका प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार की समाजामधली तुमची प्रतिष्ठा संपली का तुम्ही गद्दारी केली, हे मी तुम्हाला विचारत राहणार. आणि लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण तुम्ही काही म्हटला तरी मी तुम्हाला कधीही उत्तर देणार नाही. त्यामुळं जो स्वच्छ असेल, ज्याने कुठं दलाली खाल्लेली नसेल, ज्यानं ठेकेदारीमध्ये पैसे खाल्लेले नसतील, ज्याने कुठं वाळू काढली नसेल, अशा कार्यकर्त्यांनी मला काय विचारलं तर मी त्याला जाऊन विनंती करेन, सांगेन. पण लाभार्थ्यांनी आणि अंधभक्तांनी यापुढं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट करू नये अशा प्रकारची विनंती करतो. आणि जनतेला शेवटी कळकळीची विनंती करतो की पैसेवाला उमेदवार, कारखानदार उमेदवार म्हणजे आपल्या विकासाला खीळ. यापुढं आपण जी आज मतदारसंघामध्ये बदलाचं वारं सुरू झालंय, हे वारं या शिंद्यांचं झाड पूर्ण खाली पडेपर्यंत चालू ठेवावं अशी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.